वाडीकरांचा तेजा उदयदादांचा गणेश भाऊ नमस्कार. नमस्ते. आज झालाय गुलाला? हो आता चालूच आहे ना? मध्यंतरी काहीतरी थांबवलं होतं का बैल जरा? बैलाच्या पायाला लागलं होतं ना. हा, बैलाच्या पायाला लागल्यामुळे बैल थांबवलं. म्हणजे मध्यंतरी जरा पॉज दिला होता ना? हा पॉज दिला होता. किती दिवसात दिला तरी बैल 15-20 दिवस मैदानात नव्हताच. हा, म्हणजे एक दोन चार मैदानात नव्हताच, बैल थांबला होताच. तीच म्हणलं जरा पॉज दिला होता ना? हो थांबवला होता. कुठल्या मैदान नंतर? पेडगावचं मैदान झालं का, पक्ष्यांती पळाली. हा हा हा, पंडित शेठ फडके त्यांचा पक्ष आणि तेजा पळाला, त्यानंतर बैल थांबवला होता. आज कसं कोणावर नियोजन होतं? आपले मित्र आहेत सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडी हा आणि बापूशेठ आंबेकरी वडकी, हा, त्यांचा सिस्टीम. ती मागच्या मैदानाला गाडी एकदा पळणार होती, मग तेव्हा काही नियोजन झालं नाही, जरा कॅन्सल झालं. मग त्याच्यावर नंतर नियोजन आता झालं. मग म्हणलं मैदान लागली तर लागलीच, मैदान करूया. त्या मैदानाला मग पळवली गाडी. गणेश भाऊ, आता सगळं खरं तुमचं पुशेगावकडे लय लक्ष असतं जरा. तुमचं यंत्र कसं कसं लक्ष राहील? 100% पुशेगावकडे लक्ष सगळ्यांचंच असतं, आपलंच नाही. पुशेगाव म्हणजे एक मानाचं मैदान, हिंद केसरी मैदान आहे, लक्ष असलंच पाहिजे. काय आता त्या दृष्टीने चाललाय प्रयत्न. आता खेळ त्या लेवलचाच खेळ चालू आहे आता. आणि गणेश भाऊ गोट्या अजिबात दिसत नाही हो. बैल थांबवला, बैलांना भरपूर केलं आपलं नाव. हा म्हणून म्हणलं, पण अजिबातच नाही म्हणजे असं नाही बैल फिरायला म्हणा असं नाही, बैल थांबवला. बैल आपला आबादित ठेवायचा बाजार. किती वय बैल असेल तरी सरासरी गोट्याचं आपल्या आता? वय असं सांगता येत नाही. बैल दाती संपलेला आहे आणि बैल तिकडे पण पहिल्या मालकांच्याकडे भरपूर पळाला होता, आपल्याकडे पण भरपूर पळाला. त्याच्यामुळे बैल आपण आपलं बांधूनच ठेवला. कारण त्याचा इतिहास लय मोठा आहे की नाही? बैलांना आमचं म्हणजे आम्ही काय आहे, आमची ओळख काय आहे ती खरी त्या बैलांना करून दिली. म्हणजे मी असेल, धीरज भाऊ असेल, आमचा बाप्पा असेल, ही सगळी गँग असेल आमची घरी ओळख करून दिली त्या बैलानं. म्हणजे बंदीनंतर आम्ही बैलगाड्यात होतो, खरी ओळख आमची, मला माणसं आम्हाला म्हणजे ओळखायला लागली नियोजनात, ती त्याच बैलामुळे, गोट्यामुळे. म्हणजे गोट्या तसा आमचा म्हणजे आमचा गोट्या म्हणजे हीच आहे आमच्यासाठी एक देवच म्हणायचं. बोलता येणार शब्द हो 100% बैला गोट्या तेजा त्याच्या मेंढन जोडायची की लय खतरनाक. गोट्या ती गाडी आमची 22 मैदान सलग, 22 मैदान सलग राहत होती. आमचं रोहित काका नियोजन करायचं, तिकडून आमचं वैभव दादा करायचं नियोजन. ती गाडी पळायची सलग 22 मैदान, ती गाडी गुलालात राहिली. मग ते आता पुशेगावचं मैदान मेन, पुशेगावला आपला 3 नंबर झाला त्या गाडीवर. त्या गाडीने 3 नंबर केला गोट्यानं आपल्या तिथनं. मग आहे की नाही? हा, गोट्या तुम्ही पॉज घेतो पण तेजा पण आपल्या धावणीला तयार झाला चांगला मोठा. बैल ह्या धावणीला काय असतं, बैल ह्या धावणीला कायम 12 महिने 24 तास बैल ह्यो टॉपचा ह्या धावणीला असणारच. आज उद्या कधीही बैल ह्यो टॉपचा ह्या धावणीला असणारच. का तर कधी सुद्धा 2 नंबरचा नाद करायची सवयच नाही ह्या घराला. कायम 1 नंबरच्या नादात राहणार घर आहे. हो कायम एक. आणि बैलाला बैल लागत कसं असतं, आता आपली म्हणजे म्हातारी बैल आहेत मागे. हो अजून आहेत गोट्यात. हा काय असतं, बैलाला बैल लागत. आता मागाशी पण मला दानाने विचारला, बैल तुमच्याच दावणीला का लागतात म्हणून. कसं असतं, म्हाताऱ्या बैलांची, आता पळालेल्या बैलांची जर सेवा केली नाही, काय करतात लोक, बैल पळाला की बैल इकतात. काही लोक बैल इकत असतील, पण त्या पळालेल्या बैलाची जो सेवा करतो का नाही, त्याला कधीच बैल कमी पडणार, बैल लागणारच त्याला. बैलाला बैल, आता बटर असेल, आमचा पांड्या असेल, ही टॉपचं मैदान म्हणजे पाच पुशेगाव बेसणं राहिलेली आहे. ती गोटे असेल, आमचा किसना असेल, नंदी आहे तिकडे सोमेश्वरला, ही सगळी बैल आमची टॉपला राहिलेली. ह्यांची सेवा अजून चालू आहे आमच्याकडनं. मग ह्या बैलांची सेवा, ती बैल आम्हाला आशीर्वाद द्यायला माग उभी आहे. ती आज उद्या परवा बैल ह्यो दावणीला लागतच राहणार. मग गोट्या थांबलाय. गोट्या आम्ही काही विकला नाही. बरीच जण आम्हाला, बऱ्याच जणांनी म्हणली आम्हाला बैल द्या, अमुक करा तमुक करा, एवढ्याला तेवढ्याला बैल द्यायचा नाही. बैलांना आपलं नाव अबाधित ठेवलं, बैलांना आमचं नाव केलं, त्यामुळे बैल त्याची सेवा आम्ही शेवटपर्यंत करणार. आणि त्याचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे ह्या शो पण गुलालात आहे कंटिन्यू. हा कंटिन्यू गुलालातच राहणार. म्हणजे गणेश भाऊ एक प्रकार बैलांच्या उतरत्या टायमिंगला आपण पाहिजे जवळ आहे ना, तर त्या काळात त्यांची साथ दिली पाहिजे. त्यांनी आपल्याला गुलाल लावलाय, मैदानात नाव मोठं केलंय, त्या बैलांची सेवा केलीच पाहिजे. तुम्ही कधी पण आला तरी बघा, बट्टर बंडी आमची एवढं वय झालंय, पण कधी सुद्धा बैलासनी आम्ही असं म्हणजे लय बैलांची जपणूक आणि सेवा आहे. तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रात त्या बट्टरच्या वयाचा बैल नाही अजून. तेच सगळ्यात जास्त वयाचा बैल आहे. त्याची सांभाळणी तशी आहे, त्यामुळे बैल तो आज पण उभा आहे, उठ बस व्यवस्थित आहे त्याची. आणि मी बघितलं एकदा गोठ्याला रग पण आहे 2 बैलांची तुमच्या, अजून आहे का नाही काय?
आहेत नाही नॉर्मल काउंटर रग आहे का ना त्याच्यात पहिल्या बैलाला रग आहे. बैल तो अजून पण कोणाला जवळ येऊन देत नाही. नवीन माणसाला असा एकदम म्हणजे अंगावर येणार. बैल एवढं वय झालंय तरी. किती वर्ष असेल सरासरी तरी? त्याचं काय सांगता यायचं नाही. भावा असतानाचा बहुतेक बैल आहे तो. हा ह्यो आपला फक्त जपून गुणा गणेश भाऊ म्हणून अजून टिकला बैल आहे ना. बैल टिकला म्हणजे त्याच्या वयाचा बैल महाराष्ट्रात नाही दाखवायला आता. गणेश भाऊ ह्यो कुठून घेतला होता त्याच्या आपण? शिव आपण लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी आणि माऊली पांढरे. तसं त्याच्या मी त्यांच्याकडे पहिले सगळे ऑलराऊंडर पळतात आहे ना. गोड्यावर म्हणा ह्याच्यावर त्या घाटात पण सगळं केलं त्याच्यानं पण सगळं पळून पडले. हो तो बैल ह्यो बैल ऍक्च्युली ह्यो बैल आहे घोड्यातलाच. ह्यो बैल घोड्यातच पळत होता. घोड्यातलाच बैल त्या कर्ज जामखेडच्या मैदानात आम्ही बघितला होता. गाडीनं मार खाल्ला होता ह्यानं बुंग्यानं. वैभवदानाने बैल बघितल्याच्या नंतर मग ह्याचा व्यवहार चालता. पण तिथला फरक काय पडतो का गणेश भाऊ? किंवा घोड्यात पळल्यामुळे कसं घोडा शेवटी स्पीडचा आहे ना, त्याचा फरक तुम्हाला इथं जाणवला? जाणवला तर घोड्यात पळणाऱ्या बैलासनी जरा 2 उड्या स्पीड जास्तच राहतं. शेवटी घोड्यावर पळायचं आणि जरा फरक आहेच की बैलाला. त्यामुळे जरा आता नवीन कुठले तयार होत चालत वस्त्र गणेश भाऊ तुमच्याकडे? आता नवीन घेतलाय आपण एक सिकंदर म्हणून. परवा घेतलाय तो पण बैल. आता म्हणजे आता लवकरच मैदानात 26-27च्या मैदानात बैल. नेहमी एवढी पोरं दिसते तुमच्यावरती, काय विषय टाके गावात दिसतात का सगळी वेगळी असतात? आमच्या गाव म्हणजे आमच्या टीम मध्ये सगळ्या गावची म्हणजे पाक इस्लामपूर पासून ती पाक कराडपर्यंत सगळी आमची टीम आहे. सगळे आम्ही गोळा होणार. ही बनवडीची आहे, ती मी कोळेवाडीचा आहे, बापू आमचा जकीनवाडीचा आहे. परत ही पुण्यात आलेत बघा आज सुट्टी काढून. आमच्या प्रत्येकाने शैलेश तिकडून आली ती. बाहेर पण आमची म्हणजे बैलावर प्रेम करणारी पोरं, म्हणजे बैलावर प्रेम करणारी माणसं आहे ती. टीम काम करणारी थोडक्यात. इंस्टा पेज ही चालवणारी पोरं. आमचा आर्य असेल मेड्याचा. परत ते एडिट करणार जो अजित म्हणून पोरगा अजित बरीच मोठी टीम आहे. हो सगळी मोठी टीम आहे. मुंबईला आमची बाळासाहेब मोपरेकर म्हणून मित्र आहे ती. बाळासाहेब आहे ती. अजय शेठ आहे ती आमचं कामोड्याचं अजय गोंधळी. हे आमची प्रेम करणारी माणसं बाहेर पण आहे ती. लय मोठी टीम आहे आमची. सगळं गुलालासाठी प्रेमासाठीच आहे ना? प्रेमासाठी गुलालासाठी. आता एक सरासरी किती पोर येतो आता गुलाल झालायचं बैलाचं गोट्यावर गेलो? ही आता निम्मी तिकडे बक्षीस आणायला गेलेली ती धीरज भावन. ती गावातली वेगळीच आहे ना? ही सगळी गावातलीच टीम आहे. बाप्पू आहे, मी आहे, आम्ही ही सगळी गावातलीच आहे. इथली गाव पोगलेवाडीतली पण आहे ही सगळी बागी फक्त बैलांच्या प्रेमासाठी. बैला धावले किती सगळी गणेश भाऊ? आता कमीत कमी एक 10-12 बैल आहे ती. 12 तर बैल आहे ती. कंटिन्यू असते आहे की नाही? सगळ्यांची नियोजन जमतात का? कारण आम्हाला तर तेजा विजय आलेला दिसतो म्हणून. कसं असतं बैल शो पळतोय नंबर मध्ये. मग आता हे जर नंबर मध्ये नियोजन होतं सगळ्या बैलांनी पैर. आता बैल गाड्या एवढ्या सोप्या नाही राहिल्या. माणसं एकामेकाला पैर देताना 10 वेळा मोठ्या म्हणजे असं वाटतं की बाबा ह्यांना लगेच पैर होत असतील. असं काही नाही. सगळ्यांना पैऱ्याला ह्याला त्रास होतोय. म्हणजे एवढं पैर बिरत घ्यायचं द्यायचं एवढं सोपं नाही राहिलं. आता पहिल्यासारखं दिवस नाही राहिलं. माणसं शब्दाव बिब्दाव बैल त्याची बंद झाली. आता पैर होणं लय अवघड आहे. त्यामुळे कसं आता नंबर मध्ये बैल पोहोचतो त्याचं पैर होत राहतात. वासरा हळूहळू पुढे ह्याच्यानंतर आता एक आगामी वासरा आपली तयार करायची चालत. राजा आहे, सरकार आहे, सिकंदर आहे आमचा. ही बैल आपली तयार होत पुढे हळूहळू काढायची ती. म्हणजे येत्या काळात दिसतील बऱ्यापैकी. ह्याच नंबर मध्ये सिकंदर दिसेल, आपला राजा दिसेल, ही सरकार दिसेल. ही बैल पळणारीच आहेत आमची पण. चालते गणेश भाऊ, तुम्हाला पण पुढच्या वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद.